नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 7वे भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण भिंगे या घटकाचा अभ्यास करत आहोत. तर आज आपण थोडे आठवा. यामध्ये आभासी व वास्तव प्रतिमा म्हणजे काय, एखादी प्रतिमा कशी वास्तव आहे हे तुम्ही कसे निश्चित कराल, आभासी प्रतिमा पडद्यावर मिळवता येते का, हा प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आभासी प्रतिमा परावर्तित अथवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अप्रसारित झाल्याचा भास होऊन त्या बिंदूपाशी मिळणाऱ्या प्रतिमेला आभासी प्रतिमा म्हणतात. वास्तव प्रतिमा परावर्तित अथवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अभिसारित होऊन तयार होणाऱ्या प्रतिमेला वास्तव प्रतिमा म्हणतात. परावर्तित अथवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अभिसारित झाल्यामुळे म्हणजे एकवटल्यामुळे वास्तव प्रतिमा तयार होते, म्हणून ती प्रतिमा आपल्याला पडद्यावर मिळवता येते. प्रतिमा पडद्यावर मिळवता आल्यास ती वास्तव असली पाहिजे. परावर्तित अथवा अपवर्तित प्रकाश किरण एका बिंदूतून अपसारित झाल्याचा भास होऊन त्या बिंदूपाशी आभासी प्रतिमा मिळते. येथे प्रकाश किरण एकवटत नाहीत, म्हणून आभासी प्रतिमा पडद्यावर मिळवता येत नाही. आता ही चौकट आहे. इथे 7.8 ही आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. तिचं निरीक्षण करून त्यांनी तुम्हाला वस्तूच्या वेगवेगळ्या स्थानांसाठी तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्थान, आकार व स्वरूप किरणाकृतीद्वारे स्पष्ट करा. तुमचे निष्कर्ष व मागील कृतीमध्ये केलेली निरीक्षणे खालील तक्त्या दिलेल्या नोंदीप्रमाणे आहे का ते पडताळून बघा. हे बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा आहेत. तर 6 प्रकारचे वस्तूची स्थानं आहेत. प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचे आकार, प्रतिमेचे स्वरूप यांची त्यांनी इथे आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे याचा वापर करून तुम्हाला ह्या 7.8च्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याची माहिती नोंदवायची आहे. आंतरगोल भिंगाद्वारे तयार होणारी प्रतिमा आपण किरणाकृतीद्वारे समजू शकतो. यासाठी नियम दिले आहेत. त्यातला पहिला नियम आहे, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास नाभीतून जातो. जर आपाती किरण नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो. आता इथे बघा ही आकृती दिसते तुम्हाला 7.9. तर याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे PQ ही वस्तू F1 व F2 F2 यांच्या दरम्यान ठेवलेली आहे. तर P बिंदूपासून निघणारा व मुख्य अक्षाला समांतर असणारा PA आपाती किरण अपवर्तनानंतर AD मार्गाने जातो. AD हा मार्ग मुख्य अक्षाकडे वळवल्यास तो F1 पासून आल्याचा भास होतो. म्हणजे हे बघा याप्रमाणे याचं वाटतं की तो F1 पासून आलाय. म्हणजे ही डॉटेड लाईन इकडे वाढवलेली आहे AD पासूनची, A पासून F1 पर्यंत. आणि P बिंदूतून निघणारा प्रकाशीय केंद्र O मधून जाणारा किरण PO हा अपवर्तनानंतर विचलित न होता त्याच मार्गाने सरळ जातो. PO हा किरण AF1 या पाठीमागे वाढवलेल्या किरणास P1 बिंदूत इथे छेदतो. बघा इथे AF1ला हा P1 छेदतोय. इथे P1 छेदतोय. म्हणजे P या बिंदूची प्रतिमा P1 येथे निर्माण होते. आता Q हा बिंदू मुख्य अक्षावर असल्याने हा Q बिंदू आहे तो मुख्य अक्षावर आहे. तर त्याची जी प्रतिमा Pच्या सरळ खाली मुख्य अक्षावर Q1 येथे निर्माण होईल. म्हणजेच PQ या वस्तूची प्रतिमा P1 Q1 निर्माण होईल. आंतरगोल भिंगाने कोणत्याही वस्तूची तयार झालेली प्रतिमा नेहमी आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा लहान असते. आता इथे त्यांनी वस्तूचे स्थान, प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचा आकार, प्रतिमेचे स्वरूप याच्यावरनं त्याचे अंतरावर कुठे आहे, त्याचा आकार कसा आहे, प्रतिमेचं स्वरूप कसं आहे ते इथे सगळं या तक्त्यामध्ये दिलेलं आहे. आता थोड्या आठवामध्ये इथे हा प्रश्न आहे बघा, गोलीय आरशासाठी वापरले जाणारे कार्टेशियन चिन्ह संकेत कोणते. कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार भिंगाचा प्रकाशीय मध्य O हा आरंभ बिंदू मानतात. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा X अक्ष घेतात. चिन्हाचे संकेत, वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून
मोजतात. दुसरा जो आहे तो प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात, तर डावीकडे मोजलेली सर्व अंतरे ऋण मानतात. आणि तिसरं आहे मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली ऊर्ध्व अंतरे धन असतात. आणि चौथं आहे मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अधो अंतरे ऋण असतात. आणि पाचवा नियम आहे बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर धन आणि अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर ऋण असते.